तस्करी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर बऱ्याचदा सोनं, ड्रग्ज, हत्यारं यांची नावं येतात. अनेक आंतरराष्ट्रीय टोळ्या भारतातून पुरातन वस्तू आणि मूर्त्या यांच्या तस्करीत गुंतल्या आहेत. हे तुम्हाला ठाऊक आहे का? भारताचा हा पुरातन वारसा करोडो रुपयांची बोली लावून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकला जातो. पण हिमाचल प्रदेशातल्या एका मंदिरातून चोरीला गेलेली अशीच एक पुरातन व बहुमूल्य मूर्तीचा शोध हा मुंबई पोलिसांनी लावला होता. हे तुम्हाला ठाऊक आहे का? या तपासाबाबत मुंबई पोलिसांना लोकसभेत शाबासकी मिळाली होती. हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज नेहमीप्रमाणेच तुमच्या समोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे. सहा मे 1971ची सकाळ. हिमाचल प्रदेशातल्या चंबा शहर पोलीस ठाण्यात पोलीस नेहमीप्रमाणेच आपल्या कामाला लागले होते. अचानक पोलीस ठाण्याच्या बाहेर गोंगाट ऐकू येऊ लागला. अचंबित झालेले पोलीस बाहेर येऊन बघायला लागले तर 300-400 लोकांचा एक घोळका पोलीस स्टेशनच्या दिशेने घोषणा देत येत होता. नेमकं काय चाललंय पोलिसांना समजतच नव्हतं. मोर्चाच्या अग्रभागी होते स्थानिक विधानसभा सदस्य किशोरलालजी. मोर्चा पोलीस स्टेशनच्या बाहेर आला आणि किशोरलालजींनी त्या मोर्चाचं आणि गोंगाटाचं कारण पोलिसांना सांगितलं. ते ऐकल्यावर पोलीस ठाण्यातले पोलीस सुद्धा हादरले. चंबा शहरात असलेल्या भगवान श्री हरिरायजींच्या मंदिरातून देवाची मूर्ती चोरण्यात आली होती. दुर्गी नावाची एक 60-65 वर्षाची वृद्धा. त्या जरी आंधळ्या असल्या तरी सुद्धा दररोज पहाटे 5:30च्या सुमारास न चुकता हरिरायजींच्या मंदिरात येऊन देवाचं दर्शन त्या घेत असत. त्यांच्या घरापासून देवळापर्यंतचा रस्ता वाटेत कुठेही न अडखळता त्या काठी टेकत टेकत पार करत. त्या दिवशी नेहमीप्रमाणेच त्या देवळात आल्या. देवळाच्या गाभाऱ्याचे दार बंद असले तरी सुद्धा हात समोर करताच हात दाराच्या कडी कुलपाला लागे. पण त्या दिवशी त्यांच्या हाताला कडी कुलूप किंवा दार सुद्धा लागलेच नाही. त्यावरून दार उघडे आहे त्यांच्या लक्षात आलं. गाभाऱ्यात गेल्यावर त्यांच्या पायाला दगड टोचू लागले. काहीतरी अघटित घडलं आहे की अशी दाट शंका त्यांना आली. त्याने हात पुढे केला तर तो हात श्री विष्णूच्या मूर्तीला लागलाच नाही. त्या उलट मूर्ती होती तिथे जमिनीत एक खड्डा पडल्याचं दुर्गींना जाणवलं. भीतीने त्यांच्या पोटात गोळा उठला आणि त्या एकदम गाभाऱ्यातनं बाहेर येऊ लागल्या. त्याच वेळेस त्यांचा पाय जमिनीवर पडलेल्या एका जड वस्तूला अडखळला. हाताने स्पर्श करून ती वस्तू म्हणजे कुदळ असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याचबरोबर दुर्गीच्या डोक्यात प्रकाश पडला. याच कुदळीने जमीन खोदून श्री हरिरायजींची मूर्ती कोणीतरी चोरली होती. हा म्हणता ही गोष्ट चंबा शहरात पसरली. मंदिराचे पुजारी असलेले ईश्वरी प्रसाद बसेसरजी हे सुद्धा तिथे पोहोचले. या घटनेला सुमारे 10 दिवस आधी एक लांब दाढी असलेले आणि भगवे कपडे घातलेले एक साधू देवळात चौथऱ्यावर येऊन बसले होते. त्यांनी मौन व्रत धारण केले आहे असे ते खुणेने सांगून लोकांशी बोलत नसत. भाविकांनी काही प्रश्न विचारले तर उत्तरादाखल ते फक्त हात वर करून त्यांना आशीर्वाद देत. त्यामुळे काही लोकांनी त्यांना मौनी बाबा असे नाव देऊन टाकले होते. महत्त्वाचं म्हणजे मूर्ती गायब होण्याच्या किंवा चोरीला जाण्याच्या 2 दिवस आधीपासूनच हे मौनी बाबा कुणालाही दिसले नव्हते. त्यावरून मूर्तीच्या चोरीचा आणि त्या मौनी बाबांचा काहीतरी संबंध आहे का असा प्रश्न लोकांना पडला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस लगेचच घटनास्थळी आले. पोलीस पथकाचे नेतृत्व ठाणे अंमलदार कबीर सिंग व कश्मीरी सिंग करत होते. जागेच्या पाहणीत त्यांना ओल्या मातीत रस्त्याच्या कडेला गाडीच्या टायरच्या खुणा व बुटाच्या पावलांचे ठसे आढळले आणि त्याचशिवाय तिथे मोटारीच्या दाराचे तुटलेले हँडल सुद्धा सापडले. त्यावरून मूर्ती चोरांनी भगवान श्री हरिरायजींची मूर्ती देवळातून ओढत पायऱ्यावरून खाली रस्त्यावर नेऊन तिथेच कारमध्ये टाकून नेली असावी असे त्यांच्या लक्षात आले. आता येऊया या मूर्तीकडे. ही काय साधीसुधी मूर्ती नव्हती. 10व्या किंवा 11व्या शतकातल्या या पितळेच्या मूर्तीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या काळात लाखो काय करोडो रुपयांची होती. साधारणपणे 4.5 फूट उंचीची ही मूर्ती चतुर्भुज आणि चमकदार होती. समोरच्या बाजूला भगवान विष्णूंचा मुकुटधारी हसरा चेहरा होता तर 2 बाजूला अनुक्रमे नृसिंह आणि वराह यांचे चेहरे होते. मागच्या बाजूला महाकाळेश्वराचा चेहरा होता. मूर्तीच्या दोन्ही पायांमध्ये एक देवीची मूर्ती होती.
ही मूर्ती म्हणजे भगवान विष्णूची सेवा करणाऱ्या श्री लक्ष्मींची असल्याचे म्हटले जात. पितळेच्या या मूर्तीचे वजन साधारणपणे 200 किलो होते. पोलीस तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक कपूरचंद यांनी नदीवरच्या पुलावरच्या टोल नाक्याचे रजिस्टर व टोल भरण्याची पावती पुस्तके तपासली. रात्री 12 नंतर गेलेल्या मोटर वाहनांच्या नोंदीवर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. मात्र शहरातून बाहेर गेलेल्या फक्त एकाच मोटारीची नोंद तिथे दिसत होती. या गाडीचा नंबर होता USK 5758. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की पांढऱ्या रंगाची अँबॅसेडर कार होती आणि त्यात पुढे 2 जण बसले होते. मात्र काळ्या रंगाच्या काचा लावल्यामुळे मागे कोण होते त्यांच्या लक्षात आले नव्हते. पोलिसांनी हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब या राज्यातल्या पोलिसांना ही गाडी दिसल्यास रोखून ठेवावी असा निरोप पाठवला. ही गाडी चंबा शहरातल्या यूथ हॉस्टेलमध्ये 2 इसम घेऊन आले होते आणि तिथे 2 दिवस राहिले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. हॉस्टेलच्या रजिस्टर तपासल्यानंतर दोघांनी त्यांची नावे धनीराम आणि राकेश कुमार अशी नोंदवली होती आणि पहाडगंज, नवी दिल्लीतला पत्ता दिला होता असे कळले. महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी चोरी झाली त्या दिवशी रात्री 10 वाजता हॉस्टेल सोडले होते. त्याचबरोबर 6 महिन्यांपूर्वी चंबा शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मावर भागातील शंकराच्या मंदिरातून एक पितळेची मूर्ती सुद्धा चोरीला गेली होती आणि ती अद्यापपर्यंत सापडली नव्हती. अशाच पद्धतीने मूर्त्यांची चोरी यापूर्वी सुद्धा त्या भागातील इतर मंदिरातून सुद्धा झाली होती. संशयितांनी वापरलेल्या गाडीला खोटा नंबर प्लेट लावण्यात आला होता असे पुढे पोलिसांच्या लक्षात आले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पिछा पुरवायचे ठरवले. चौकशीमध्ये त्यांच्या हातात कासिम नावाचा एक चोर लागला आणि त्याने पोलिसांना सांगितले की 15 दिवसापूर्वी हरियाणा राज्यातील 2 मोटार चोर बलराज व राजकुमार हे दिल्लीला आले होते आणि त्यांनी कॉनॉट प्लेसमधून एक पांढरी गाडी चोरून आणली होती. पण त्यानंतर ते कुठे गेले हे मात्र त्याला ठाऊक नव्हते. कासिमने एक महत्त्वाचा दुवा पोलिसांना दिला, तो म्हणजे दिल्लीत असलेल्या एका तांब्याच्या व पितळेच्या कलात्मक वस्तूंच्या व धातूंच्या मूर्तींच्या एका दुकानामध्ये त्याच्या एका हैदराबाद मधल्या जोडीदाराने म्युझियममधून चोरलेल्या वस्तू विकल्या होत्या. पुढे तो जोडीदार पकडला गेला, पण तेव्हापासून कासिमची व दुकानाचे मालक गोकुळचंद कपूर यांची ओळख झाली होती. 15-20 दिवसांपूर्वी गोकुळचंदने कासमला त्याच्या दुकानावर बोलवून घेतले व त्याला विश्वासात घेत म्हटले की एक मोठे काम आहे. एक गाडी चोरून त्यातून महत्त्वाचा माल आणायचा आहे, त्यासाठी मला 2 चांगले ड्रायव्हर दे. त्याप्रमाणेच कासिमने बलराज व राजकुमार यांची आणि गोकुळचंदची भेट घालून दिली होती. यामध्ये त्याला 500 रुपयांचं बक्षीसही मिळालं होतं. पोलिसांनी या दुकानावर छापा टाकला आणि कसून झडती घेतली, पण त्यांना हवी असलेली भगवान विष्णूची मूर्ती मात्र त्यांना मिळाली नाही. गोकुळचंद व त्याचा भाऊ हिरालाल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवत्यास त्यांनी असे सांगितले की काही महिन्यांपूर्वी मुंबईचा पुरातन आणि कलात्मक वस्तूंचा एक मोठा व्यापारी त्यांच्या दुकानात आला होता. त्याचे नाव बहादूर सिंग लामा. या बहादूर सिंगने गोकुळचंदला श्री हरिरायजींची मूर्ती चोरण्याची आयडिया दिली. ती मूर्ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकली जाणार होती. त्यासाठी ड्रायव्हर पुरवणे, प्रत्यक्ष चोरी करणे हे काम गोकुळचंदला आणि त्याच्या भावाला करायचे होते. तर बहादूर सिंग लामाने त्याच्या एका साथीदाराला साधूच्या वेशामध्ये त्या देवळात पाळत ठेवण्यासाठी पाठवले होते. या भोंदू साधूने रात्रीच्या वेळी देवळात कोणी येत नाही आणि कुलूप सुद्धा अगदी छोटे असून सहज तोडता येण्यासारखे आहे अशी माहिती पुरवली आणि सांगितल्याप्रमाणे बलराज आणि राजकुमार यांनी मूर्ती चोरण्याचे काम फत्ते केले. ही मूर्ती दुकानाच्या गोदामात ठेवण्यात आली आणि बहादूर सिंग त्याचा ताबा घेण्यासाठी विमानाने दिल्लीला आला. खुश झालेल्या बहादूर सिंग लामाने बलराज आणि राजकुमार या दोन्ही चोरांना 5-5 हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. भगवान विष्णूची मूर्ती 2 दिवस गोदामातच होती आणि तिसऱ्या दिवशी बहादूर सिंग मुंबईहून एका धनाढ्य सिंधी व्यापाऱ्याला घेऊन तिथे आला. त्याने काही केमिकल्स लावून मूर्ती साफ केली. अनेक कोणातून तिचे फोटो घेतले आणि ती व्यवस्थित पॅक करून रेल्वेच्या पार्सल व्हॅनने मुंबईला पाठवून देण्यास सांगितले. आता हा व्यापारी कोण? तर तस्कर मनू उर्फ मनोहर मेलवानी. दिल्ली व चंबा पोलिसांनी सगळे दुवे जुळवत आणले होते, पण प्रश्न होता की ती मूर्ती होती कुठे? आणि इथेच काम फत्ते केलं मुंबई पोलिसांनी. विष्णू मूर्तीची चोरी झाल्याचा संदेश मुंबईचे पोलीस आयुक्त श्रीधर प्रधान यांना मिळाला होता. त्यांनी तो क्राईम ब्रांचचे उपायुक्त रमाकांत कुलकर्णी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवून दिला. मूर्ती मुंबईत येण्याची शक्यता असल्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर होते.
त्यांनी जुन्या मूर्त्या व कला कौशल्याच्या वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली होती, पण त्यांच्या हाताला काही ठोस पुरावा लागत नव्हता. त्यानंतर सुमारे 1 महिन्याने म्हणजे 21 जूनला मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पोस्टाद्वारे एक पत्र आलं. या पत्र लिहिणाऱ्या माणसाने असं म्हटलं होतं की या विष्णू मूर्तीबाबतची बातमी त्यांनी वर्तमानपत्रातून वाचली होती. त्या वर्णनाप्रमाणे असलेली एक मूर्ती दिल्लीच्या तस्करांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्यासाठी भारताबाहेर पाठवण्याची तयारी चालवली होती. ही मूर्ती समुद्रमार्गाने भारताबाहेर पाठवण्यात येणार होती आणि सध्या क्लिअरिंग एजंटच्या गोदामात ठेवण्यात आली होती. आपण चक्र वेगाने फिरवली पाहिजे ते मुंबई पोलिसांच्या लक्षात आलं. पोलीस उपायुक्त कुलकर्णी, जे पुढे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झाले, ते आणि पोलीस निरीक्षक विनायक वाकटकर व सुरेश पेंडसे आणि पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब गौड हे लागलीच कामाला लागले. पोलीस तपासामध्ये त्या क्लिअरिंग एजंटचे गोदाम माझगाव भागात आहे असं लक्षात आलं. पोलिसांनी झडती घेतल्यावर एका पेटीत कापूस व लाकडी भुसा त्यांच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या पॅक केलेली ती अत्यंत सुंदर मूर्ती ही त्यांना सापडली. ही मूर्ती मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये असलेल्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणली गेली. हळूहळू ही बातमी परिसरात आणि शहरात सुद्धा पसरली. त्यामुळे भगवान विष्णूच्या दर्शनासाठी आयुक्त कार्यालयातील कर्मचारीच काय, ते शेजारील महात्मा फुले मार्केट, सुतार गल्ली, मुळजी जेठा मार्केट, मंगळदास मार्केट इथले शेकडो व्यापारी आणि रस्त्यावरून जाणारे हजारो लोक सुद्धा तिथे आले. त्यांनी विष्णू महाराजांच्या दर्शनाची परवानगी मागितली आणि त्यांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन ती परवानगी त्यांना देण्यात सुद्धा आली. शेवटी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये ही मूर्ती 25 जून ते 27 जूनपर्यंत दर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. साधारणपणे 20,000हून अधिक भाविकांनी मूर्तीचे या काळात दर्शन घेतले. फुलांचा खच पडला. अगरबत्त्यांचा घमघमाट मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या आवारात पसरला. मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये ही पहिलीच वेळ असावी ज्यावेळेस आयुक्त कार्यालयामध्ये अशा पद्धतीचे देवदर्शन झाले. मूर्तीचे दर्शन घ्यायला आलेल्या भाविकांमध्ये शिल्पकार सुद्धा होते. आपल्यासमोर असलेल्या भगवंताच्या मूर्तीचे ते कोरीव सौंदर्य पाहून ते शिल्पकार स्तब्ध झाले आणि तसेच तासभर मूर्तीसमोर उभे राहिले. 27 जूनला पोलीस निरीक्षक कपूरचंद मूर्ती घेऊन विमानाने दिल्लीला गेले. पुढे मूर्तीच्या तस्करीच्या आरोपावर मनोहर मेलवानीला मुंबई पोलिसांनी अटक केली. बहादूर सिंग लामा हा सुद्धा सापडला. या मूर्तीच्या चोरीने जनमत प्रक्षुब्ध झाले होते. मूर्ती मिळाल्याचे कळता लोकसभेतले कामकाज थांबवून मंत्री श्री सिद्धार्थशंकर रे यांनी मूर्ती मिळाल्याचे जाहीर केले. लोकसभेतील सदस्यांनी या बातमीचे स्वागत बाके वाजवून केले आणि मुंबई पोलिसांना लोकसभेत जाहीरपणे धन्यवाद दिले. मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओचे स्टेशन डायरेक्टर श्री दीक्षित यांनी या तपासाबाबत पोलीस आयुक्त प्रधान यांची मुलाखत सुद्धा घेतली. तर मित्रांनो, माझा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आयडीवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक.